जय श्री मित्रांनो, आज आपण सकाळ सकाळ निघालो होतो रानात, कारण आपल्याला ऊस लावायचा होता. त्यानंतर आपण मम्मीला सोडली वावरापाशी आणि तिथनं निघालो कडेगावला, कारण तिथनं रोपवाटिकेतनं आपल्याला रोपं आणायची होती. त्यानंतर तिथनं आलो कडेगाव मध्ये रोपवाटिकेपाशी आणि तिथं आपली रोपं काढूनच ठेवली होती. ती फक्त गाडीत भरायची होती आणि आणायची होती. त्यानंतर ती रोपं वगैरे भरली गाडीत आणि तिथनं आता रोपं घेऊन जायची होती तिकडं वावराकडं. बापू गेलं तिथनं झेंडूची रोपं आणायला आणि मी निघालो गाडीत बसून. त्यानंतर आलो आपल्या वावराच्या रस्त्याला आणि रस्त्याला आलेल्या तिथं होता एक मोठा डवाच्या पलीकडे काय गाडी जात नव्हती, त्यामुळे तिथंच रोपं उतरवली आणि ह्या वावरात आपल्याला रोपं लावायची होती. मग काय रोपं वगैरे सगळी वावरात घेऊन आलो आणि तिथं मांडून घेतलं ट्रे प्रत्येक बोंड्यावर आणि केली रोपं लावायला सुरुवात. आता रोपं तर लावत होतो, पण पहिलं भिजवून घ्यायला लागायचं आणि मग रोपं लावायची होती, कारण वाहत होती पाण्याबरोबर रोपं. थोड्या वेळातच पाणी संपलं. मग तिथनं आलो निघून डायरेक्ट रानात आल्याला पहिली शेरड सोडली. तर शेरड वगैरे चारून आल्यानंतर इथं सोनवाकाने आणि दादोकानं बैल झोपली होती आणि सरी वाढायची चालूच होती. एकदम ट्रॅक्टरच्या पेक्षा भारी सरी बैलावर ओढली होती. मला जाऊन दे, आपली कामं अशीच चालू राहणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो पण करून घ्या.